शिरोलीत 78%, नागावमध्ये 77.90%, तर मौजे वडगावमध्ये 80% चुरशीने मतदान संपन्न। आज दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं। प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचं चित्र पाहायला मिळालं। शिवसेना भाजपा युतीकडून अशोकराव माने, महाविकास आघाडीकडून राजूबाबा आवळे, परिवर्तन महाशक्तीकडून डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्यात प्रामुख्याने लढत झाली। शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत शिरोली येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिरोली हायस्कूल येथे सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता। तसेच ज्येष्ठ नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त सन्मानपत्र देण्यात आलं। त्याचबरोबर नागाव येथे ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प तयार करण्यात आला। ऐन थंडीत नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती। तसेच सायंकाळीही गर्दी झाली। त्यामुळे शिरोली, नागाव, मौजे वडगाव येथील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सर्वच गटांचे मतदान केंद्रावर बूथ उभारण्यात आले होते। मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती। एकंदरीत दिवसभर सर्वत्र कोणताही वाद न होता खेळीमेळीत मतदान पार पडले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। यावेळी सगळ्याच गटाकडून विजयी होण्याचा दावा करण्यात आला आहे। त्यासाठी 23 तारखेपर्यंत वाट पाहणं हे औत्सुक्याचं ठरणार आहे। महानकर निप्ससाठी विद्याधर कांबळे, शिरोली, नागाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।